आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं हक्काचं आणि विश्वसनीय ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर. संदेश चष्माघर घेऊन आलंय महाधमाका ऑफर. आता 2 ब्ल्यू कट चष्मे फक्त 1999 रुपयात. ऑफर कालावधी 15 मे ते 15 जून 2026. कोणत्याही 2 फ्रेम्स उत्कृष्ट लेन्ससह फक्त आपल्या संदेश चष्माघरमध्ये, आणि त्याही मिळतायत फक्त आणि फक्त 1999 रुपयात. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर बस स्टँड संगमनेर. संपर्क 9150 290 290. संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूममध्ये 30 मेला दुचाकीच्या दुरुस्तीवरून झालेल्या वादात ग्राहकाला बेदम मारहाण झाली होती. तर या प्रकरणी शोरूम मॅनेजरसह काही कर्मचाऱ्यांवर गुन्हाही दाखल झाला होता. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपींना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी कासारवाडी ग्रामस्थांनी संगमनेरच्या प्रांत कार्यालयावरती आज मोर्चा काढला. यातील आरोपींचे बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली गेली. ज्या दुचाकीवरून हा वाद झाला ती दुचाकी गाढवाला बांधून मोर्चास्थळी आणली गेली. शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून जोडेमारो आंदोलन केलं गेलं. तर या प्रकरणात पोलीस दबावाखाली असून वाढीव कलम लावून यातील आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी स्वप्नील सातपुते यांच्या आईनं आणि पत्नीनं केली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सडाडून टीका केली गेली. मारहाण झालेली आहे, जो बसण्यासाठी अत्यवस्थ झालेला आहे, ज्याच्या कुटुंबियाला मारहाण झालेली आहे, ज्याच्या पत्नीला मारहाण झालेली आहे, अशा वेळेला पोलीस प्रशासनाचे पोलीस अधिकारी काय करतात? आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो, मोबाईल बंद करून ते पोलीस ठाण्यामध्ये हजर सुद्धा झाले नाही. यांच्यावर दबाव पुन्हा जो होता हे तपासण्याची निश्चितपणाने गरज आहे. त्यामुळे एक प्रकारे शासनाचा बल निषेध करतो. पोलीस प्रशासन कोणाच्या हातचं पावलं झालेलं आहे हे तपासण्याची निश्चितपणाने गरज आहे. आणि अशा प्रकारे संगमनेरच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे ही जी काही मारहाण करण्यात आलेली आहे या मारहाणीचा प्रथमतः जाहीरपणे निषेध करतो. आणि जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन आणि तुमच्याबद्दलचा रोष हा नागरिकांकडून व्यक्त होत राहील हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि अजूनही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की तुम्ही तुमची कार्यपद्धती बदला. याचा फोन आला त्याचा फोन आला, गुन्हे दाखल करायचे की नाही दाखल करायचे. आमच्यावर गुन्हे दाखल करताना कुठे गेले होते? अर्ध्या तासामध्ये रात्री 2-2 वाजता खोटे गुन्हे दाखल केलेत आमच्यावर. म्हणजे खोटे गुन्हे दाखल करायला पोलीस प्रशासन या ठिकाणी लगेच 10 मिनिटांमध्ये हजर होतं. आणि खरा गुन्हा झाल्यानंतर, खरी घटना घडल्यानंतर, मारहाण झाल्याच्या नंतर, त्या ठिकाणी काही अन्य अत्याचार झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासन दखल घेत नाही. हे पोलीस प्रशासन नेमके आहे कोणाचं हस्तक? कशा प्रकारे कामकाज चाललेलं आहे संगमनेरच्या पोलीस प्रशासनाचं? यामुळे या पोलीस प्रशासनाचा या सर्व अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने करतो. आमची मागणी दुसरी काहीच नाही. माझ्या मुलाला न्याय मिळावा. ज्या गुंडांनी मारहाण केली त्या गुंडांना पकडून त्यांना कठोरच्या कठोर कारवाई द्यावा एवढीच माझी आईची इच्छा आहे. आणि तळमळीची विनंती प्रशासनाला एवढं. काय परिस्थिती आहे? माझ्या मुलाला जेवण सुद्धा करायला येत नाहीये. उभं राहिलं तर चक्कर येते, गिळायला नाही येते. एका आईने कुणाकडे पाहायचं? गुन्ह्यांवरती कारवाई करा आणि आंदोलन यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू अशी विनंती प्रशासनाला लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा. आम्ही पण मार्केटमध्ये फिरतो. आम्ही कधी अशा लोकांचा अनुभव घेतलेला नाही. अशा पद्धतीने कोणताच बिझनेस असोसिएशनचा माणूस असो किंवा कोणीच असो हे लोक कधीच या पद्धतीने वागणूक देणार नाही. त्यांचे कर्मचारी असे वागणार नाही. इथले सिक्युरिटी गार्ड आहे, त्याचं काम आहे हे वातावरण थंड करणं, सिक्युरिटी देणं लोकांना. तुमच्या मालपाणीच्या प्रॉपर्टीला तुम्ही सिक्युरिटी द्या मान्य आहे, पण वेळ पडता तुम्ही त्या माणसाला मारहाण करताय. ही कुठली सिक्युरिटी गार्डची जिम्मेदारी आहे हे आम्हाला सांगावं त्यांनी. या प्रकरणात स्वप्नील सातपुते यांना जी मारहाण झाली आहे त्या प्रकरणात संबंधित डॉक्टरकडून सर्टिफिकेट न आल्यामुळे आरोपींविरोधात कठोर कारवाई करता येत नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली आहे. आम्हाला पण आहे. आम्हाला ज्यावेळेस आम्ही अटकून दिलो त्यावेळेस कोर्ट विचारतं ते इंजुरी कसली आहे म्हणून. तुम्हाला माहिती आहे ना जाणबुजून अडकवलं तुम्ही. तुम्हाला माहिती आहे काय तुम्हाला काय माहित नाही का? तुम्हाला तर या प्रकरणावरून या मोर्चात मोर्चेकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी मोर्चामध्ये भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तर या प्रकरणी संबंधित सातपुते यांची पत्नी आणि सासरे यांच्या जबाबावरून वाढीव कलम लावण्याची शक्यता वर्तवली जाते. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर,
तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.